भाजपवाले म्हणजेच बाजारातले सगळ्यात मोठे खरेदीदार. ठाकरे गटाची टीका. आत्ताची सर्वात मोठी बातमी. देशात जय श्रीरामचे नारे दिले जात आहेत, मात्र बिहारात जय श्री पलटूरामचा नारा ऐकू येत आहे. नीतिमत्ता आणि सिद्धांतांच्या राजकारणाची बोली लावणाऱ्यांनीच नीतिमत्तेची ऐशी की तैशी केल्यावर भारतीय जनता पक्षाला तरी का दोष द्यायचा? भाजपवाले म्हणजे बाजारातले सध्याचे सगळ्यात मोठे खरेदीदार आहेत. विकणारे माल विकायला तयार असल्यावर खरेदीदार आणि ठेकेदारी बोली लावणारच. महाराष्ट्रातला माल प्रत्येकी 50-50 खोक्यांनी विकला गेला. बिहारच्या मालाचा काय भाव लावला आहे ते देशाच्या जनतेला समजायला हवे, अशी चौफेर टीका ठाकरे गटाने केली आहे. बिहारचे पलटूराम इंडिया आघाडीचे करते धरते असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. मात्र नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारली असून त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा संसार ताटला आहे. लालू यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबरच काडीमोड घेऊन या वयात पुन्हा भाजपशी संसार थाटणे हा नितीश कुमारांच्या राजकीय जीवनाचा शेवट आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे. नितीश कुमार यांच्याकडे देशाच्या राजकारणातली एक केस स्टडी म्हणून यायला हवी. एक माणूस राजकारणात अल्प काळात किती वेळा रंग बदलू शकतो हा संशोधनाचा विषय आहे. हरियाणात आयाराम गयाराम तसे बिहारात ते पलटूराम असेच म्हणावे लागेल. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आणि हुकुमशाही विरोधी आंदोलनातून सुरू असलेला नितीश कुमारांचा प्रवास मोदी शहांच्या हुकुमशाहीपुढे लोटांगण घातल्याने मसनातच संपला आहे आणि त्याबद्दल त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीची श्रद्धांजली अर्पण करून जनतेने पुढे यायला हवे, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे ठरवले आहे. हे त्यांचे वय तसे निवृत्तीचे आणि वानप्रस्थ आश्रमाचे जाण्याचे. पण तिकडे अयोध्येत श्रीरामांचे आगमन होताच नितीश बाबू मात्र भाजपच्या वनवासी आश्रमात निघाले आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.